अनेक जे म्हात्रे समर्थक जे आयोजक आहेत, निखिल असेल, आदेश असेल, अक्षय म्हात्रे असतील, भूषण म्हात्रे असेल, प्रत्येकांचे आमचे काका खूप चांगलं आयोजन करताना प्रमुख भूमिकेमध्ये आपण पाहिला जातो. वेदांत बच्चूला आम्ही विसरणार नाही, कारण जेव्हा मैदानाच्या आत आम्ही आलो तेव्हा अगदी खेळपट्टीला त्याने रेकोटात येत सुरेख असे पॉपरिंगची रेषा आखलेली आहे. 38चा त्याने सुरेख असे आखणी करताना सुरेख हार्ड लक मी म्हणेन. हर्षल, क्रिकेट आहे, इट्स गेम ऑफ चान्स. जरी स्पर्धेतून तुम्ही बाहेर झालात परंतु सहभाग नोंदवला हे महत्वाचं होतं. अग्री कोहली खेळाडूंचा भरणा असलेला सहभाग असलेली स्पर्धा आपल्या भेटीला एक प्रामाणिक प्रयत्न मात्र अनिकेतजी म्हात्रे यांचे कट्टर समर्थनाने केले आणि ती स्पर्धा एक रजनिकासाठी का असेना परंतु लाजबाब 50,000 रोख पारितोषिक विजेत्या संघाला दिले जाईल. उपविजेता 25,000 रोख रक्कम आणि ॲथलेटिक चषक देऊन आम्ही ते सन्मानित करणार आहोत. त्यासाठी आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द प्लेअर ऑफ द सिरीज यासाठी एक सायकल या सुमित पाटील यांच्या माध्यमातून स्वागत केले जाईल. रोहन म्हात्रे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, समाजसेवक, उद्योजक आहेत. स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर निखिल मिसाल आपले सरचे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. प्रत्येकाला मान सन्मान, प्रत्येकाची प्रतिष्ठा, प्रत्येकाचं कौशल देऊन इथे सन्मान केला जातो. ही सजलेली स्पर्धा आपल्या भेटीला मात्र एक रजनीक पण असू द्या परंतु 8 संघ उतरून कोहली खेळाडूंना इथे एकत्र आणण्याचं एक चांगलं काम, प्रामाणिक काम केलेलं आहे अनिकेतजी म्हात्रे यांच्या समर्थकांनी. आणि लाजबाग वाघेश्वर चषक 2025 हे अतिशय शानदार क्रिकेटचा सोहळा. चला मॅचला करा सुरुवात, खूप वेळ घेऊ नका. 10वी-12वीचं हे खूप महत्वाचं वर्ष आहे आणि परीक्षा चालू असल्याकारणे 12 नंतर मात्र आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचणार नाहीये. शासनाचे कडक नियम आमच्या येस थँक्यू सो मच आयुष. एक मॅच का होईना पण चांगली आवाज देऊन आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मॅन फ्रॉम गंसोली आयुष पाटील यांनी एक इनिंग मध्ये एक सुरेख समालोचन आपल्या समोर ठेवलं. त्याचबरोबर सुशांत पाठारेने आम्हाला चांगलं सहकार्य करताना एक मॅच ही त्यांच्या मुखातून ऐकली. थँक्यू सो मच. या दोन्ही यंगस्टार समालोचकांचा आम्ही या स्पर्धेच्या दरम्यान अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. बॅट्समॅनसाठी बॅटरसाठी इथे पारितोषिक आलेलं आहे. मॅन फ्रॉम कोपरखंड महेश म्हात्रे यांच्याकडून सलग 3 षटकार आणि सुजल म्हात्रे गुटोळीचे आहेत. सलग 3 षटकार मारा, रोख रुपये 2,000 कॅश दिले जातील. सुजल म्हात्रे आणि महेश म्हात्रे. पहिला चेंडू दर्जेदार, वॉट अ शॉट. फ्रंटफूट वर येताना परंतु थोडा टर्न झाला. अडलक म्हणायला लागेल. पहिला स्ट्रोक फुडून त्याचा पहिल्या बॅच मध्ये थोडासा नाराज केला सुराजने. परंतु या मॅच मध्ये क्रुशियल मॅच आहे. याच्यानंतर मध्ये जिंकणारा स्टेट मात्र जाईल. सेमीफायनलचा मॅच आहे. येस 3,000 सेन्सेक्स वाढलाय. महेश म्हात्रेकडून सलग 3 षटकार. बॉडी चान्स फॉर द कॅच. हो माय गॉड, हो कॅचेस विन द मॅचेस. या स्पर्धेतला सर्वात अवघड आणि देखणा जेल. व्हॉट अ कॅच. सिद्धेश कडू टीम कॅप्टन झकास यार. सलग 3 षटकारासाठी बॅट करून पाहिलं जाईल. पहा कसा लोटांगण घेतलंय. हार्ड कॅच सोपं कसं करतं कॅप्टन. चला सिनातान. वाट कॅच यार की स्कोरच्या माध्यमातून वाट लोटांगण घेतलंय कॅप्टन्स. लिडिंग फ्रंट वर जाताना एकदम अवघड जेल. अनबिलिबल कॅच. विश्वास बसत नाही पण विश्वास ठेवायला लागेल कारण पकडला जेल. आणि इथे झाला समाप्त खेळ. स्वराज परतल्या. 1 वर 1 सद्यस्थिती आहे. महेश म्हात्रे कोपर करण्याचे आहेत. त्यांच्याकडून गोठवलीचा कोणत्या बॅटरना जर सलग 3 षटकार ठोकले तर रोख रुपये 3,000 दिले जातील. त्याचबरोबर गोठवलीचे सुजल म्हात्रे यांच्याकडून रोख रुपये म्हणजे दोघे मिळून सुजल म्हात्रे आणि महेश म्हात्रे म्हणजे 1,500 संयुक्त 3,000 घेऊन जाईल. सलग 3 षटकार ठोकल्यासाठी सुवर्ण संधी मात्र इथे मिळणाऱ्या बॅटरला. सलग 3 षटकाराचे रोख रुपये 3,000. पहिला बॅटर स्वराज. एका कॅप्टनचा एक कॅप्टनने घेतला जाईल आणि झाला खेळ इथे तमाम.
एक गडी बाद एक ही विकेट प्राप्त केली आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाज अर्पित प्रभाकर म्हात्रे. खूप तरुण आहे, वय वर्ष 18-19 आसपास. 18-19 मध्ये हा खेळाडू मात्र काय छाप सोडतो यार. पहिले आम्ही जय भवानी मित्रमंडळ दिलीप स्मृती चषक गत वर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बॉलिंग मार्कवर दरारा सोडताना छाप सोडताना पुन्हा एकदा बैठक. राहुल चुकी करणार नाही, पहिली चुकी झाली होती, वारंवार चुक करणार नाही कारण सपेस हँड ऑफ द नेरुल. बॅक टू बॅक 2 झटके अर्पित नाव द हॅट्रिक नाव. खूप खराब स्थिती, 2 गडी बाद एक. भूषण म्हात्रे कधी आला कधी परतला हे मात्र दिसलं नाही. गोल्डन डकचा शिकार कॉट राहुल म्हात्रे. बोल बार अर्पित म्हात्रे. पहिला झेल टिपला. व्हॉट अ कॅच. कॅचेस विन द एक सुंदर नजारा लॉंग ऑफच्या ठिकाणी येताना स्वतः कॅप्टनने टिपला पहिला झेल, तेव्हा सूरज म्हात्रे आणि जसा आला भूषण म्हात्रे त्यालाही मात्र मजबूर केलं. शॉर्टआर्म जाग करताना टायमिंग फसलं. हवेमध्ये खूप वेळ चेंडू आणि दुधण्या रोशनीमध्ये असे अवघड झेल खूप कठीण असतात, पण सर्वात एक बेस्ट फिल्डर राहुल म्हात्रे ती करा. मग नाव बॉलर ऑन द हॅट्रिक. गोलंदाजाला मत संधी आहे. पहिली हॅट्रिक घेईल का, पण गिरीश म्हात्रेने काय करिश्मा केला. बोनकोडे 11 टीम कडे ती गोलंदाजी करता. अवघी 1 दादा 4 झटके दिले. दॅट इज अ लवली चान्स फॉर द हॅट्रिक. बॉलर आहे हॅट्रिक वर, नाम आहे अर्पित प्रभाकर म्हात्रे. ही वॉन द हॅट्रिक. हॅट्रिक चेंडू खेळण्यासाठी गोटोली 11 कडून मयुरेश दिगंबर पाटील. पहिल्या मॅच मध्ये शेटकऱ्याने खातं खोललं होतं, आता मात्र फेस करत हॅट्रिक बॉल. एक 5 स्लिप केलाय. डीप कव्हर पॉइंट आहे. कव्हर पॉइंटला थोडस बॅकवर्ड पॉइंट थोडा एक्स्ट्रा कव्हरला थोडं हलवलं राहुलने. जो एक्स्ट्रा कव्हरला होता त्याला लिमिट अप, तो आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. हे झालं विनलंय. हॅट्रिक बॉल अर्पित. ओ संधी आहे का, डेपिलेली संधी आहे. ओ माय गॉड, टेक द कॅच, होल्ड द हॅट्रिक. फर्स्ट बॉलर इन दिस सिरीज. वाघेश्वर चषक 2025 पहिला बॉलर हॅट्रिक घेणारा, पहिलाच पिवून टाकताना अर्पित प्रभाकर म्हात्रे ठरलाय. या स्पर्धेमधला पहिला गोलंदाज हॅट्रिक पूर्ण केली. वेल डन अर्पित म्हात्रे, कॉंग्रॅच्युलेशन. अडचणीत आणलं. अवघी 1 धाव, 3 करारे धक्के. खराब स्थिती घरच्या खेळपट्टीवर खेळताना बॅक फॉरवर्ड लोटला अर्पितने. पहिल्याच ओव्हरमध्ये दरारे धक्के दिले. पहिला झेल कॅप्टनने टेबला सूरजला बाद केलं. दुसरा राहुल म्हात्रे, तेव्हा भूषण आणि दिगंबरचा बॅकवर्ड पॉइंटला झेल टिपला सिद्धेश कडू. कॅप्टनने परत ओ माय गॉड, कॅप्टनने कमाल केली. पहिलं विकेट काढून दिला जेव्हा सूरजला बाद केलं. आता पुन्हा एकदा हॅट्रिक घेताना ती कमाल करून दिली एका कॅप्टनने. एक यंगस्टार ऑलराऊंडर. व्हॉट अ लवली परफॉर्मन्स प्रभाकर म्हात्रे इन ऍक्शन. अवघी 1 धाव परत दिले. 3 झटके हॅट्रिक घेताना. बॅकफुटवर आहे, पण क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. रुणाल ती करेमात करेल काय, क्षमता आहे डेफिनेटली. रुणाल नारायण म्हात्रे व्हेरी डेंजरस मॅन. जेव्हा जेव्हा स्थिती तेव्हा तेव्हा मात्र मुसीबत में खड़ा हा फॅक्टर असतो. सुपर्ब यार. न कद बड़ा न पद बड़ा, मुसीबत में जो खड़ा वो सबसे बड़ा. व्हॉट अ लवली स्ट्रोक. दॅट इज अ सुपर बॅटिंगचा नमुना. पहा इन ऍक्शन मध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. उलटाचा खरपूस समाचार घेतला आणि स्क्वेअर लगा केलं. बाउंड्री क्लिअर. दणदणीत खातं खोलताना रुणाल. धोकादायक आहे कोणत्याही क्षणी. एनी सिच्युएशन एव्हरी डेंजरस मॅन. आल्याला सांगितलं 5 वर 3. आता लास्ट बॉल इन दिस पॉवर प्ले. कडक बॉलर बॅक टू ड्राइव्ह. हो माय गॉड, टप्पा घेईल, चिरून फाडून घेईल. केला बाउंड्री बॅक टू धवाके. म्हटलं होतं जेव्हा जेव्हा परिस्थिती बिकट तेव्हा तेव्हा तिखट. व्हॉट अ बॅटिंग यार. कडक बॅटिंग बाय रुणाल. 2 फटके जिथे 3 गडी बाद एक अशी तसं मत सजवली. 2 फटक्याने स्कोअर पोहोचवला 9 वर 3. अजून मध्ये बिकट परिस्थिती त्याला मत खोलो केलं. दॅट इज अ लवली स्ट्रोक यार. हॅट्रिक घेतल्यानंतर रुणाचा खेळ झाला सुरू. स्वेरलेगला बाउंड्री अप द पिच बिटवीन लॉंग ऑन लॉंग अप. दॅट इज अ फॅन्टॅस्टिक. व्हॉट अ लवली स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 धमाकेनंतर 9 वर 3 सद्य परिस्थिती. काय खेळ चालू आहे. दुधरा रोशनी आणि
आपल्या नेतृत्वाचा गौरव करण्यासाठी त्यांचे समर्थक लागले समोर आणि अल्ला खेळ 8 संघांना एकत्रित करताना अग्री कोली समाजाचे खेळाडू रती मराठी एकामेकावरून एक सरस कामगिरी करताना औचित्य आहे. अनिकेत मात्रे समर्थक वाघेश्वर चषक 2025 हा रजनी क्रिकेट एक मॅच जिंकले. सेमीफायनलचा मॅच समोर जिंकेल तर फायनल कमीत कमी 25,000 जास्तीत जास्त 50,000 हा कॅश घेऊ शकतो. व्हाय नॉट. आणि तिथेच म्हटलं लोटलाय दाट गर्दीमध्ये खराब स्थितीमध्ये गोठवली परंतु समोर 2 चौकाने चांगलं काढलं बाहेर रुणालच्या 9-3. आता इथं गोलंदाजीवर आपलं पहिलं टीम कडून अक्षय पाटील नेरुल 11 कडून राहुल मात्रे समोर आहे. आता बॅटर हर्षन पहिल्या मॅचचा हिरो. येस आल्या सांगलं चेंडू आतमध्ये आहे. ओ माय गॉड. या बॅटरनं धमाल केली होती. तब्बल 4 षटकार सहित मॅच खेचली होती गेलेली ती मॅच. मात्र आता दुसरी मॅच करताना वेगळा खेळाडू आहे वेगळा बॉलर समोर. राहुललाही बेस्ट किमती विकेट. गडी क्रमांक 4 4 गडी बाद 9 अशी गंभीर परिस्थिती खराब स्थिती सेमीफायनलच्या मॅच आणि नेमकं तेव्हा थोडीशी मात्र खराब स्थिती मी म्हणेन कारण ऋणाल आहे तोपर्यंत सोडणार नाही एवढं मात्र निश्चित. आता आला वेदांत बच्चू. नाव जरी बच्चू असतं भले भलं ना बॉलरना पाणी पाचतो वय कमी असलं तरी. जसा घातक ऋणाल आहे तसा घातक बच्चू आहे. पावसाळी क्रिकेट आम्हाला अजूनही आठवतं काय धावा कुठलेल्या होत्या. या पावसाळी क्रिकेट अक्षय मात्रे अनिकेत मात्रे यांच्या संयुक्तरित्या ते पावसाळी रबर क्रिकेट गाजवलं होतं. गेलेले मॅचेस काढल्यात आणि निश्चितच उत्कर्ष दिवा या टीमला फायनल मध्ये हरवताना बच्चूचे 3 षटकार 17 धावा 4 चेंडू 3 टोळींचे षटकार मॅच फिनिश. जरी रबर क्रिकेट जर दिवसाचं क्रिकेट क्षमता राखतो रात्रीच्या क्रिकेटमध्ये मॅच फिरवण्याची बच्चू 3 लगातार षटकार अरेसे गोटील कडून बच्चू साठी 2000 पहिला धमाका दिले आणि पहिला सांगितले येस पावसाळी असो उन्हाळी असो मला फरक पडत नाही रात्री असो दिवसा त्या तडपतडे खेळतो असा संघार षटकार. स्लॉक टू डीप स्कोर एक्स मॅक्सिमम आउट ऑफ द मार्क. छेडन व्हॉट अ शॉट. या थंडीमध्ये आलेला कुरवळत निघाला गरमी दिली ऊब दिली आणि स्लॉक केला. बेहतरीन स्ट्रोक षटकाराने खातं आल्या बच्चूने सांगितले आय एम रेडी. 6 धावसंख्या पुढे होते 15 वर 4. सुपर बिहार थोडंसं हलकंसं मागणं पडलं गतीमध्ये परिवर्तन झाला फुल टॉस आणि त्याच्यावर यथोचित समाचार घेताना फेकलं स्पेअर लेगच्या वरून. नव राहुल वन्स अगेन टू द वेदांत पुन्हा एकदा वळवलंय परंतु चेंडू मैदानाच्या आत. एक तुझा एक माझा क्षमता राखतो हवेमध्ये चेंडू कसा वळवला पहा. हा खूप चतुर गोलंदाज आहे चालाक आहे. त्याच्या जाळ्यात अडकला षटकानंतर परतला लगेच 6 वरती बच्चू. वेदांत मात्रे गॉन. गडी क्रमांक झाला 5वा. 15 वर अर्धा संघ तंबूच्या दिशेला. गंभीर परिस्थिती सेमीफायनल मॅच पहिली आपल्या समोर आहे. औचित्य आहे वाघेश्वर चषक अतिशय लाजवाब. अनिकेत म्हात्रेंचे समर्थक घेऊन येतो एक चांगला क्रिकेट. अग्री कोहली खेळाडू एकत्र प्रामाणिक प्रयत्न करताना सेमीफायनलची मॅच थोडीशी मात्र निराश करताना बॅटर स्वतः यजमान खेळपट्टीचा सराव. पण पहा क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. काही होऊ शकतं. गोलंदाजींचा सराव सटीक लाईन तर आपण कधी मात्र प्रतिनिधी संघाला चकित करू शकतो. मग गाव वेगळं असो मैदान वेगळं असो ते क्षमतेने आमचे गोलंदाज तुटून पडतात भेदक करतात आणि या तऱ्हेचे विकेट घेऊन अडचणीत आणतात. 15 वर 5 खराब परिस्थिती. दुसरं ओव्हर प्रगतीपथावर विकेट मात्र सांभाळून खेळणं गरजेचं असणार आहे. फ्लाइंग स्लिप पॉइंट आहे डीप एक्स्ट्रा कबर लॉंग ऑन लॉंग ऑफ पिचिंग डाऊन द लेग साइड. हो माय अशा धावाला त्याचं खूप गोलंदाजी घातक आहे गोटवलीची. हे वाचवायला लागतील अन्यथा 35 पर्यंत जरी पोहोचला तरी पण प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याची रोखण्याची क्षमता राखतात एवढा कडक स्पेल आहे त्यांच्याकडे. 2 बॉल 2 षटकारासाठी प्रणाल साठी रोख रुपये 2000 दिले जातील. बॅट्समॅन प्रणाल समोर राहुलच्या गतीमध्ये पर्यंत बॅकफुट जाताना फक्त त्याला ढकलून दिले होते. जो स्क्वेअर ऑफ द पॉइंटचा येईल कव्हर पॉइंटला फील करेल आरामात सिंगल घेतली प्रणालने.
सिंगलने धावसंख्या मात्र जाते 18 18 ऑन द स्कोर बोर्ड. दुसरं ओव्हर किती पद धावसंख्या चांगली आहे विघ्नेश, परंतु विकेटचा विचार खूप महत्त्वपूर्ण असेल. विकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू गोठवली 11. ही बिल्डअप करायला लागेल 7व्या विकेटसाठी. साठीला रुणालनं प्राणाला घेतलं ना तर वाढेल धावसंख्या. कडक स्ट्रोक बेहतरीन. ओ माय गॉड, बीट केला, बीट हॅन्ड चेंडू फॉर 4 रन. व्हॉट अ शॉट. कडक स्ट्रोक आणि 4 रन. ताकद आहे, टायमिंग आहे आणि खेळण्याचा जिगर आहे, जिगरा मोठा आहे या रुणालकडे. रात्रीमध्ये हा खूप चांगला खेळ आम्ही पाहिलाय. जेव्हा कुक्षेत येते नगरसेवक चषक अक्षरशः गाजवला होता बॉलिंगच्या जोरावर, आता बॅटिंगच्या जोरावर गाजवतोय वाघेश्वर चषक. रुणाल नारायण म्हात्रे चौकाराने 22 वर. शेवटचा बॉल 11 चेंडू, धावसंख्या चांगल्या, विकेट फक्त पडले. ही डोकेदुखी आहे. सेमी फायनल मध्ये पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना टॉस हरल्यानंतर 22 वर 5 22 लॉस ऑफ द 5 विकेट. सेकंड इनिंग लास्ट बॉल राहुल. ओ माय गॉड, बैठक मारली तर चतुर आहे. पहिल्याला लेगच्या थोडा बाहेर, आता चतुरीने कसं मिडल वन वळवला, फिंगर सोड कटर बॉल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 ओव्हरचा खेळ इथून संपला 11 धावांच्या सरसने 22 वर 5. सेमीफायनलचं पहिलं इनिंग खेळताना गोठवली 11. आता 12 चेंडू, 12 मध्ये 20 निघाले ना तर मजा येईल, परंतु बिल्डअप करायला लागेल. इंटरव्हल अंतरांत विकेट गेले आणि तिथे मध्ये पूर्ण मध्ये एक विकेट पर्यंत लोटला गेला गोठवली 11. 22 वर 5. खूप चर्चा आहे, जास्त चर्चा करू नका, कारण 12 नंतर मात्र 30 आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचणार नाही आणि त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करू. त्याचे सहकार घ्या, वेळेचं बंधन पाळा आणि वेळेनुसार मात्र सामने मैदानामध्ये बरोबर योग्य रीतीने चालू ठेवा. हीच माफक इच्छा आहे आमच्या कोर कमिटीची. अग्री कोळी खेळाडू एकत्र आणण्याचा सुरेख खेळ मेळ जुळलाय. हरेसे गोटोली प्रेझेंटेड अनिकेत मात्र समर्थ घेऊन आलाय. एक राजनीचा विकेट बागेश्वर चषक या इनिंग नंतर 2-1 सामने विजेता संघ कोण आहेत? ऐरोली आणि बोनकोडे. बोनकोडे 11 आणि ऐरोली 11 कॅप्टन या इनिंग नंतर आपल्याला टॉस यायचा आहे, सज्ज राहायचं आहे. परंतु 12 चेंडूचा खेळ बाकी. आम्ही फक्त आवाज दिले, कुठे जाऊ नका. रात्रीचे क्रिकेट सेमीफायनल सेकंड आपल्या विरोधात होईल. सुरेख क्रिकेट चाललेलं आहे वेगळ्या दिशेने. अग्री कोहली खेळाडू एकदम दमखम दाखवताना वाघेश्वर चषक. तिसरा ओव्हर, पहिला चेंडू टप्पा पडला, मिळाल्यानंतर थोडंसं बाहेर काढलं, बॅकफुट वगैरे जागा बनला, त्याला स्टेअर केलं डीप स्क्वेअरच्या लेगच्या ठिकाणी. जोपर्यंत क्षेत्रक्षणीय फील करेल आरामात सिंगल आहे. छान काम केलंय. किती या कमी वयामध्ये काय प्लॅनिंग केलं होतं. जेव्हा दुसरा ओव्हर संपला मधोमध भेटले आणि त्याच्यात चर्चा झाल्या. चर्चेमध्ये होतं तू फक्त मला साथ दे, सिंगल काढ, बाकीचं काम मी करतोय. जसं विराटने सांगितलं घाबरू नका, शेकट टोकलं, मी आहे ना, मैं हूं ना, असं काहीतरी मात्र चर्चेमध्ये चाललंय. का हरकत नाही. एकने सिंगल जाते 23 वर 5. टेनिस क्रिकेट चा एक मोठा खेळाडू समोर आहे. बॉलिंग टाकताना विजेंद्र म्हात्रे लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. करेक्ट स्ट्रोक आहे, हे सांगितलं प्रला, तू थांब मित्र, मैं हूं ना. 6 ओव्हर द धमाका ब्लास्ट 6 रन. बॉलिंग टाकले. रात्रीमध्ये खेळायला मजा येते ना रे. म्हात्रेंचा सुपुत्र रुणालला तब्बल 15 विकेट, प्लेअर ऑफ द सिरीज आणि फायनलच्या हॅट्रिक साठी तेजस बब्या सानपाडानं तब्बल 20,000 हे पारितोषिक दिलं होतं रुणालला. काय बॉलिंगच्या बल कमी खेळाडू असते गोलंदाज मॅच गाजवता, टुर्नामेंट गाजवती, बॉलिंगच्या जोर गाजवली होती. संपूर्ण फायनल मध्ये कोपर करणे 11 टीमला मात्र पराजित करताना चॅम्पियन्स बनला होता नगरसेवक चषक. What a dhamaka, what a blast, super batting here. Now Vijendra Mhatre comes on left arm over the wicket. Good bowling here. Very good bowling. थोड़ा समोर फिंगर्स होऊन गेले. That is a lovely, that a super flipper. आपल्यातून पाहू शकता कसं फ्लिपर टाकले. वरुणाला सरळ फिंगर्स होता. वा बाय, मजा आली. कटर बॉल बॅकफुट वर जाताना आणखीन एक धमाका. डेफिनेटली पहा कसा गेला विथ द टर्न, नॉट अ जोक. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ मॅग्निफिसेंट टेरिफिक शॉट बाय रुणाल म्हात्रे. 4 रन. हो हो, काय पार्टनरशिप बिल्डअप केले. सेम 1980 सिच्युएशन होती आणि 11 वर 5, इथे 15 वर 5 होते.
ती कपिल देव झिम्बाब्वे अगेन्स्ट 175 नॉट आउट. तसा कपिल देवच्या अंदाजामध्ये तो स्ट्रोक, तोच अंदाज, तीच हुकूमत. वा बाय वा, खुश अगदी गेलं. स्कोर मात्र 25 पर्यंत जाईल जेमतेम असं वाटलं. खोटं ठरवलं या षटकाराची आतिषबाजी करताना रुणालने 35 वर पोहोचवल्या. अबाय का मजा. 24 वर स्वतः खेळतोय. 7 चेंडू मध्ये किती दरारा निर्माण केले सेमीफायनलच्या मॅच मध्ये. एकावर एक समोर गेले त्याच्या बाद होताना मैदानाच्या बाहेर. पण हा जिगरा असला खेळाडू मैदानाच्या धुमाकूळ घालतोय. पॅडल स्वीप केलं. मिस्टर मिक शो कसा जीव गोड संघर्ष करताना ही विकेट आपल्या हाती खूप लागणं महत्वाचं आहे. ही विकेट शेवट तर राहिली तर 55-60 पर्यंत पोहोचेल एवढी धमखम आहे. 30 प्रगतीपथावर बॉलिंग मार्कवर विजेंद्र म्हात्रे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 36 वर 5, 14 व 15 वर 5. त्या दाट गर्तेतून काढलं. सध्या तरी फायटिंग स्कोर डेफिनेटली नाव म्हणजे मॅचला 10-15 निघाले तर 36 वर नाव यंगस्टार प्रणाल किरण म्हात्रे. नॉन स्ट्राईक. शेवटचा बॉल. डाव्या हाताचा डावखुरा गोलंदाज. आकाशामध्ये फटका चूक झाली आहे. स्वतः गोलंदाज विजू. ओ ड्रॉप दे कॅच. सिंगल घेणार ना एवढं न मात्र नक्की अपील केले त्या मान्य केली गुरुनाथ पाटील. नाव 3 ओव्हरचा खेळ संपलाय. सेमीफायनलची मॅच आपल्या भेटीला गोठवले पक्ष अक्षय पाटील नेरुल 11. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण मिळालं आणि धावा मात्र जिथे एक खूप खराब स्थिती होती त्यामध्ये बाहेर काढलं ऋणाच्या. एक तेज तरार, एक धडाकेबंद खेळणे. आता स्कोर आहे 36 वर 5. 6 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक. व्हॉट अ मॅच यार. पक्षात आणले शांतता. पिन ड्रॉप सायलेन्स होते. 51 सरस गाडी गेले होते तंबूच्या आसऱ्याला. तेव्हा एक जिगरबाजाला मैदान आणि त्याने या थंडीमध्ये गरमी आणली. तमाम प्रेक्षकांना हुडवडी होत होते. त्या हुडवडी थंडीला बाजूला करताना एक ऊब निर्माण केली. व्हॉट अ मॅच. सेकंड सेमीफायनल मुनकोडे विपक्ष ऐरोली 11 यांची टॉस आम्ही 1 इनिंग ब्रेक नंतर घेणार आहोत. दोन्ही कॅप्टनने सज्ज राहायचं आहे. व्हॉट अ लवली. अनिकेत म्हात्रे समर्थ प्रेझेंटेड भागेश्वर चषक आपण पाहतोय. रजनीचं क्रिकेट 8 संघ आणि 8 संघांना आगरी कोलीमध्ये आलेली लाजबाब खेळाडू आमने सामने. पहिला सेमीफायनल जिंकेल तो फायनल. तिकीट खूप चर्चेमध्ये आज रुणाल. काल मॅच मध्ये तब्बल 7 कोटीचं घड्याळ घालणारा हार्दिक पांड्या चर्चेत होता. हो माय गॉड. क्रिकेटमध्ये प्रसिद्धी मिळते कसा किती हाय लेवलला जातात बा. जीवंतर इथे हाय लेवलला झालाय. टेनिस क्रिकेटमध्ये हा मॅच होती ती मॅच बनवले रुणालने. 6 चेंडूचा खेळ जवळ मैदानामध्ये 6 मध्ये काय करामती करणारा करामत करतो बॅटर ते पाहूया. बॉलिंग मार्कवर सुद्धा कॅप्टन. पहिल्या मॅच मध्ये थोडा नाराज होता पण बॅटिंगनं मात्र सावरलं. सिद्धेश कडू कॅप्टन ऑफ द टीम कम्स इन बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट टू रुणाल. थोडंसं प्रेशर बनवले. धडक बसवली. वचक दरारा हा कायम केलाय आपल्या बॅटिंगच्या जोरावर. 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 मध्ये सुद्धा कॅप्टन टार्गेट सेट करण्यासाठी किती धावा देईल. पहिला चेंडू कडक अपिश शॉट. क्षेत्ररक्षण खाली 2 ची मांग करेल कारण 2 घ्यावेलाच लागली कारण स्ट्राईक वर जावं लागेल. ओ माय गॉड व्हॉट अ रनिंग. व्हॉट अ सुपर डुपर रनिंग बिटवीन द विकेट. छोट्या नन्यासा अर्थात बॅटरला प्रणलला साथीला रुणाल घेताना. ओ माय गॉड 1 into कन्वर्ट टू सुपर बॅटिंग. 36 वरून 38 वर 2 घेऊन जातो स्कोर. गोठवली 11 इन सेमीफायनल फर्स्ट बॅटिंग. सुपर बॅटिंग यार. शॉट ऑफ जन बॅक पुढे गेला. अपिश शॉट इन द कव्हर थ्रू द कव्हर पॉइंट. लवली स्ट्रोक. 5 चेंडूचा खेळ बाकी. कॅप्टन समोर रुणालच्या. 5 चेंडू मध्ये किती 2 तोडा खेळला. मॅच सुपर डुपर. येस यायला पाहिजे. किती मोठा हो इट्स आउट ऑफ द बार. बॉलला केलं का तळाख्याने. ग्रेट बॅटिंग यार. सलाम करतो या जिगर बदल्या जिगरा खेळाडूला. हो 14 ओव्हर 5 जस्ट लाईक द कपिल देव निकम 1983 अगेन्स्ट झिम्बाब्वे 175 करेक्ट. सुपर बॅटिंग यार. सुपर बॅटिंग. तारीफ करतो आम्ही. बरेचसे कमी खेळाडू बिकट परिस्थितीतून तिखट बनतात आणि आपल्या टीमला सुशोभ. पहा आसमानला भेदून आसमानी टोला. 10 चेंडू मध्ये 33 धावा आणि तिथे षटकार मात्र त्याने मारल्यात. 3 षटकार 3 चौकार. व्हॉट अ लवली सुपर पेलिंग प्लेड. आता जर षटकार मारला 1000 रुपये अरेसे गोठून दिले जातील. कॅप्टन बॉलिंग मार्कवर
ओ प्रेशर प्रेशर प्रेशर, कोणी बिखरताय कोण निखरताय, पण निखरला केला सोडून घेण्याचा अंदाज बरोबर होता तो ठरवताना गुरुन पाटील घोषित करतात वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते. नाव स्कोर नॉन द डबल 45 45 तेव्हा 44 होता षटकार. आता आले एक्स्ट्रा 45 बनला. बाई का मजा. आता मॅच ऑन केली आहे रोनालने. कॅप्टन बॉलिंग मार अक्षय पाटील नेहरू 11 कडून. अल्लादर बॅक टू द ग्राउंड. हो बिटवीन लॉग ऑफ. हे 1000 रुपये कॅश अरेंज गोटील राजी स्पोर्ट्स अकॅडमी दिलं जाईल. काय खेळी केली यार. दिवस नाही रात्र गाजवली. रात्री मधला हा सर्वात घातक बॉलिंग असो बॅटिंग असो तुफानी खेळ करतो. डरके आगे जीत है बिंदास गेला आणि धावसंख्या 50च्या पार. 39 होता 11/39. सुपर इनिंग यार. खरं दाद द्यायला लागेल. 14 वर अर्धा संघ फक्त एकट्यावर बाजू कमान होती. अकेल्याला सोडून गेले ते सर्व, पण लढला, रडवलं नाही स्वतःला. त्याने जागवलं आणि लढण्यासाठी प्रवृत्त केलं. व्हॉट अ लवली क्लासिकल प्लेड बाय रुनाल नारायण म्हात्रे. आपल्या वडिलांना सार्थक गर्व असेल या मुलाबद्दल. कामा रोजनंतर थोडासा अवधी मिळतो सरावसाठी. अवधी कमी मध्ये सरावमध्ये काय सुपर फास्ट इनिंग. स्कोर मात्र जाते 51/5. कुठे होता कुठे नेलं. आता जर षटकार मारला 3000 मयुरेश म्हात्रे कडून दिले जातील. जिगरी दोस आणि सुजल म्हात्रे हॅट्रिक सलग. वाट बॅटिंग यार. 51/5. सुधीर म्हात्रे कडून 1000. आत्ता षटकार मारला तर हो अल्ला ऑन द कार्पेट. अर्पित आहे 2ची मांग करेल का. डेफिनेटली केली जाते. होईल का आउट. ओ माय गॉड. शेवटच्या क्षणासाठी मला रन आउट. पण गत्यंतर नव्हतं. धावला बरोबर पण काय थ्रो होती अर्पितची. बॉलिंगच्या जोरावर बात करता आलं नाही. चला फिल्डिंगच्या जोरावर तो करिश्मा केला अर्पित प्रभाकर म्हात्रेने. डायरेक्टली थ्रो यष्टरक्षाच्या आधार. नतीजा पहा. बेहतर इनिंग. आम्ही तारीफ करतो. चला एकदा बॅटिंग आणू. जोरदार टाळ्या होऊ द्या. ठोको टाळी मित्रांनो. व्हॉट अ इनिंग यार. 14/5 अशी बेकॅट परिस्थिती काढलं. अतिशय बेहतरीन इनिंग मध्ये कमालीची बॅटिंग यार. 6वा गडी बाद होताना 52 वरती. कारण दुसरी धाव घेताना बाद झाला. बरोबर ना. 12 चेंडू 40 धावांची बेहतरीन इनिंग आहे. तारीफ करतोय. व्हॉट अ इनिंग. व्हॉट अ मॅग्निफिसेंट प्ले बाय रुनाल नारायण म्हात्रे. आता जर रोहित म्हात्रे षटकार मारला तर आरएसी गोटून दिले जातील 1000 रुपयाचं कॅश प्राइज. नाव तो कॅप्टन. 6वा गडी बाद. अरे बाबा थोडा बाजूला मॅच चालू. चाल अरे क्या हो रहा है यार. एक्साइटमेंट मॅचची धमाल केली. आता थोडासा मात्र आश्रय विनोद मुके प्राणी आहेत यार. आता 52/6 52/6 विकेट. काय मॅच आहे. मॅच ना रोनक करताना 2 आमचे स्वान परंतु मैदानाच्या बाहेर जा यार. आता रोहितने जर षटकार मारला ना तर अरेसे गोटोले कोण दिले जातील. षटकाचे रोख रुपये 500. 1000 रुपये. संसेक वाढले. रात्रीचा खेळ आणि कॅप्टन बॉलिंग मार्कर. 2 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे. सिद्धेश कडू कमजिंग बॉल. कडक यॉर्क यार. बेहतरीन यॉर्क. हा चेंडू थोडा उशिरा आला कॅप्टनच्या मध्ये. ऑफसाइड ऑफ ऑन द वाईट यॉर्क. व्हेरी डिफिकल्ट टू द हिट ऑफ द मॅक्सिमम ओव्हर द लॉंग अप अँड लॉंग ऑन. चांगला नाव. लास्ट डिलिव्हरी. सेमी फायनल इनिंग पहिली. शेवटचा चेंडू. कॅप्टन सिद्धेश कडू समोर. हिटमॅन रोहित म्हात्रे. लास्ट बॉल आहे. 52/6 सद्यस्थिती. चांगली स्थितीमध्ये आणलं. कडक स्ट्रोक आहे. बेहतरीन स्ट्रोक. 2000चा 1000 कॅश. राजी स्पोर्ट्स अकॅडमी. व्हॉट अ लवली अप द रायझिंग स्ट्रोक. अप द राय स्ट्रोक. प्रतीक्षा पाहिली. खडे खडे उडून दिला. अर्पितच्या डगोर आला षटकार लॉंगॉपवर उडवताना रोहितच्या बॅटमधून. 1 इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या 58. 59 धावा टार्गेट मजेदार मॅचला. तत्पूर्वी नंतर जाऊया आणि घेऊया अयोनी पक्ष बोनकोडे सेमीफायनल सेकंडची टॉस. O2 विघ्नेश. चला टॉससाठी मी रोहन म्हात्रे यांना विनंती करते की आपल्या शुभसे टॉस केला जाईल.
चला वोनकडे टीम कॅप्टन आणि ऐरोली टीम कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट होतील. सेमीफायनल क्रमांक 2 अभि जोशी, विघ्नेश पाटील हे 2 कॅप्टन आमच्यासोबत आलेत. आणि युवा उद्योजक रोहन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. आणि अभि जोशी कॉल करतील. हेड इज कॉल अँड कॉल इज हेड. अभि टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? गोलंदाजी करू. सेमीफायनलचा सामना आहे. जर सामना जिंकतोय तर लगेचच आपण फायनल मध्ये पोहोचतोय. म्हणजेच या 2 ट्रॉफी पैकी 1 ट्रॉफी निश्चित असेल. कशा पद्धतीने माइंडसेट असेल, कशा पद्धतीने टीम मीटिंग झाली आणि काय या मॅच मध्ये करणार आहात? कारण आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. विश ऑल द बेस्ट. दोघांनी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. रोहन मात्र आमच्या सोबत आहेत, एक युवा सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक आहेत. सर काय म्हणाल? अनिकेत म्हात्रे समर्थक हे वागेश्वर चषकाचं आयोजन आज तुम्ही देखील आज गोठवली गावातील उद्योजक आहात. काय म्हणाल अनिकेत म्हात्रे यांच्या समर्थकांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य क्रिकेटचं स्वरूप आहे, नाईट स्पर्धा आहे, कशा पद्धतीने व्यक्त व्हाल, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? आज अनिकेत दादाने हे जे वागेश्वर चषक ठेवलं आहे हे भरपूर म्हणजे खेळाडूंसाठी आणि गावातील लोकांसाठी बरंचसं चांगलं प्रेरणा आहे. आणि असंच आणि खेळ आहे ते पुढे जात राहावं ही इच्छा. थँक्यू व्हेरी मच. अगदी अनिकेत म्हात्रे यांच्याच त्यांच्या कार्याला आणि त्यांनी केलेल्या हे जे काही आयोजन त्यासाठी देखील रोहन म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या. थँक्यू व्हेरी मच. जाऊया पुन्हा एकदा कमेंटरी बॉक्स मध्ये लेजेंडरी व्हॉइस संतोष म्हात्रे सँडी सर आपल्याला मायक्रोफोनवर ऐकायला मिळतील. जाऊया ऐकूया या मॅचची कहाणी. धन्यवाद. Thank you so much, multi-talented and super sweet sounds of नवी मुंबई विघ्नेश मडवी. 59 धावांचा मजा येईल मॅचला, कारण राहुल त्यांच्याकडे अर्पित आहे, स्वतः कॅप्टन आहे, अर्थात सिद्धेश कडू 3 धुरंधर विश्वासघातात जोडला तर सोडणार नाहीये. मॅच मध्ये निश्चित अप डाऊन स्पायर मध्ये ट्विस्ट येतील भरपूर. ते ट्विस्ट कसे येतील, ते मोमेंटम कधी कोणाकडे झुकेल हे मात्र पाहण्यासारखे असेल. मॅच बनवले रोनालच्या 40 धावांच्या एक तडाखम आकर्षक खेळीसाठी कोपर खेळण्याचे एक धुरंधर बॅट्समन अक्रम बॅटर मयुष चंद्रकांत म्हात्रे यांच्याकडून आलेत. रोख रुपये 1000 जीपे केलेले आहेत आणि अरेसे गोटवलीकडून 1000 रुपये रोजसाठी आणि ऋणासाठी 1000 हे आमच्या कॉम्प्युटर बॉक्स मध्ये आहे. स्कोरच्या जवळ आहेत ते कॅश. जसे मॅच संपेल ते आम्ही सुपूर्द करू. काय बॉलिंग सुरुवात केली होती, 14 ओव्हर 5 अशा दाट पराभवाच्या गर्दीत होता. जेमतेम 25 होतील 20 होतील असं वाटलेलं होतं, परंतु कमाल केली, धमाल उडवली. सेमीफायनलची मॅच ऑन केली. 40 धावांची एक सुरेख खेळ सादर करताना पोचवलं टीमला 58 ओव्हर आणि टार्गेट सेट केलं 59 धावा. त्याला उत्तर देण्यासाठी स्वतः कॅप्टन आहे अर्पितला साथीला घेताना सिद्धेश कडू ऑन द स्ट्राईक, नॉन स्ट्राईक अर्पित. तज्ञ अजूनही विकेट राहुल सारखी एक मोठ विकेट, विश्वासघाताचा एक दांडगा विश्वास असणारा हा फलंदाज ज्या टीमकडे असेल तो स्वस्त बसणार नाही. तो अजूनही मात्र जिंकण्याची आशा ठेवू शकतो. व्हाय नॉट, क्रिकेट आहे. येस जितेश सरचे स्वागत आहे. जितेश दीनानाथ म्हात्रे फ्रॉम हिरोली, उत्कृष्ट बॅटर. पहिला चेंडू सेमीफायनल सेकंड इनिंग बॅकफुटवर कट केलं, बॅटची कडा, परंतु घोषांकी शतक सिंगल मारताना कॅप्टन खातं खोलतो आपलं स्वतःच आणि टीमचं. अक्षय पाटील निरुळ 11चं खातं खोललं गेलंय, परंतु आवश्यकता जवळपास एक्झॅक्टली ऑलमोस्ट 15 पर ओव्हर रन रिक्वायर्ड आस्किंग. मॅच जिंकण्यासाठी जवळपास 15 धावांच्या सरस धावा कुटायला लागतील. फायनलचं तिकीट पाहिजे तर काय मॅच होईल. एखाद्या जर पॉवर प्ले मध्ये निघाले 15, 16, 17, 18 मॅच ऑन राहील. थोडंसं मध्ये पकड बनवेल, परंतु काय बोलतील या ओव्हर मध्ये. स्वराज ज्याने राज केले टेनिस विश्वामध्ये अगदी कमी वयामध्ये, तो बॉलिंग मार्कवर स्वतः कॅप्टन टू कॅप्टन ऑन कॉन्टेस्ट. स्वतः बॅट्समन आहे कॅप्टन, स्वतः बॉलर आहे कॅप्टन टीमचा. असा संघर्ष दुधिया रोशनी रजनी क्रिकेट. गुरुनाथ पाटील, उदयजी टांडेने सुरेख सरस अशी अंपायरिंग. सोनूचं लाजवाब स्ट्रोक, हम किसी से कम नहीं, वाह का जवाब पलटवार मध्ये दिला कॅप्टन लीडिंग फ्रंट.
धमाका दिले षटकाराने 7 वर. मजा आणली मॅच मध्ये. मी म्हटलं होतं 55 बनल्या 60 बनल्या, दोन्ही तुटून पडतील, दोन्ही हवे होतील. चांगला 8 टीम अग्रिकोली खेळाडू दमखम दाखवताना, आपला सर्व झोकताना, 100% देताना. औचित्य अनिकेत म्हात्रे समर्थक वाघेश्वर चषक 2025 चा सेमीफायनल पहिला. अवे फ्रॉम द बॉडी लाईन मिस केली, हालचाली पाहायला बघा कसं पिचिंग केलं वेगवेगळ्या ठिकाणी. हे चांगलं खुल्या गटात खेळतो ना त्याचं असं क्रिकेट, त्याला माझं खुल्या गटात कसं एक षटकार बसल्यानं कसं पिचिंग करतात वेगळे, त्याचा नमुना पेश केलाय स्वराजने. लाजवाब ऑफसाइड ऑफ स्टंप लाईन मिस, हलकासा स्विंग केला आउट स्विंग बिट. सन्नी म्हात्रेकडून हॅट्रिक विकेट साठी 5000. व्हॉट अ शॉट यार, सुपर. परंतु जाईल फक्त गोशांकेशात सिंगल हुक केला, सिंगल मिळते स्ट्रोक वरती कॅप्टन सिद्धेश कडू. 8 धावसंख्या, स्वतः कॅप्टन 8 वर. आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडू हाताळले, 1 डॉट, 3 चेंडू आल्या धावा, त्याच्याबरोबर 1 षटकार. वाईट लॉंग उडवलं तर कॅप्टनला षटकार खेचताना. आता हा 5वा चेंडू, 5th बॉल. बॅक फुट फॉर जाधव, कॅच. बच्चू नाव जरी बच्चू आहे तरी मोठ्या मोठ्या बॅटरचा असा झेल घेतो. नाव आहे वेदांत म्हात्रे. व्हॉट अ कडक, जस्ट लाईक द जॉन्टी रोड्स. बॅकवर्ड पॉइंट, एक कडक झेल आणि कडक झेलला विश्वास बन. अनबिलेबल कॅच. बॅट्समन पहा इन ऍक्शन मध्ये दाखवतो सोनू आमचा की स्कोरच्या माध्यमात काय झेल टिपलाय. व्हॉट अ अंदाज, कसा बॅकफुट वर गेला, पंच केला, अगदी जमिनीतून खोदलं बच्चूने. वेदांत मात्र गेट कॅच. एंड ऑफ द कॅप्टन्स इनिंग. कॅप्टन पण आणलाय षटकार ठोकून. वैयक्तिक टीमची 8 वर 1. आणि या सुपर डुपर कॅश साठी अरेज गोटोगने दिले जातील वेदांत बच्चूला रोख रुपये कॅश 500. वेल डन बच्चू. कारण कॅप्टनला बाद करत होता, हा फक्त पर्याय होता. कारण घुसून तुटून पडण्याच्या स्थितीमध्ये पावलं उचलली ती, एक धोक्याची घंटा वाजवली ते कॅप्टनने षटकार ठोकून. परंतु त्या कॅप्टनचा अखेरकार एक अफलातून जलातून दाखवत पॉइंटला वेदांतनं घेतला. जेल झाला. खेळ मात्र इथे समाप्त. इन केला, 1 गेला, पण दुसरा राहुल तेवढा तोडीचा दोणा मोलाचा बॅट्समॅन मैदानाच्या आत. 3 या क्रमांकावर स्ट्राईक. लास्ट डिलिव्हरी P1 चा पहिला ओव्हर मध्ये 8 वर 1. सद्यस्थिती बनवायचे 59. सेमीफायनल पहिली. बॅकफुट धमाका आहे. टायमिंग बेमिस आला, टायमिंग कुरवतलेल्या चेंडूला आला षटकार. वा बाय वा, आला सांगितलं. आम्हाला फक्त ह्याच्यावर विसंबून राहावं लागेल, नाहीतर आम्ही कमी पडू. 8 वर षटकार घेऊन जातो खाता खोलतो राहुल टीमला. तब्बल 14 वर तो 6 वर 14. ऑलमोस्ट बराबर कट टू कट मॅच ऑन केली. 18 चेंडू आता 45, बरोबर 15 धावांच्या सरासरी. ती पॉइंटने थोडीशी कमी होती, आता वाढली गेली, ती जाते. अलेक रन रेट रिक्वायर्ड नाव विन दिस सेमीफायनल. अक्षय पाटील नेहरू 11. 18 मध्ये 45 मॅच ऑन केली. मी म्हटलं अजून विश्वास आहे, पण आरपीचा खेळ काय असेल. कमी वयामध्ये घेतलेलं शिक्षण घेतलेलं, धडे घेतले क्रिकेटचे खूप मोठमोठे. लेदर चांगला खेळतोय आणि 50 करताना प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गतवर्षी जय भवानी मित्र मंडळ दिलीप स्मृती चषक दमखम दाखवलंय. सुयोग स्मृती चषक असो, 5 विकेट घेण्याची किमया केली दिवेशा अगेन्स्ट, पण मॅच हरली होती, पण मन जिंकली होती. गतवर्षी नाईट क्रिकेट ऍट जुईनगर जुगाव क्रीडांगण गावदेवी याच बॅटरने क्षमता राखतो. येणार 18 चेंडूचा खेळ बाकी. 18 मध्ये कंपल्सरी 45 धावांचा बॉलिंग मार्क होते. हर्षन भगवान पाटील यांचं बॉलिंग मार्क. माइंड खडं केलं, डीप कव्हर आहे, लॉंग ऑन लॉंग खडं केलंय. मिड विकेट आहे डीप स्क्वेअर लाईक. पहिला चेंडू तयार का हो, आसमानी टोला हो, चेहरान बेहतरीन स्ट्रोक आहे. ही खासियत आहे. दोन्हीच्या दोन्ही रती मारती. 8 टीम सेमीफायनल ऑन केले, दोन्ही षटकार ठोकून. राहुल देतो धडे, अनुभव शेअर करतोय यंगस्टरला. जरी तू उमेदीमध्ये तू भन्नाट फॉर्म आहे, इन फॉर्म बॅट्समन आहे, परंतु अनुभवचे बोलसिक षटकार येता येता एखाद्या चेंडूला सन्मानी द्यावा लागतो. थोडा टेम्परामेंट व संयम, या खेळ तुझा अति शिखरावर घेऊन जाईल एवढं मात्र षटकार आलाय. धावसंख्या फुलवली, जाऊन पोहोचली 20 वर. 59 टार्गेट. स्वागत केलं पहिल्या चेंडूवर. दुसरं ओ टीम कडून आपला पहिला हर्षन पाटीलचा. हाऊ डू डू, वेलकम हर्षल.
My name is Arpit Prabhakar Matre. Very finest rounder. Clever player. 7 चेंडू मध्ये दणदणी सुरुवात, उत्तर प्रत्युत्तर देताना 20 वर टीम बॅकफुट मधून पंच करत होता. सबमन डिलिव्हरी लाईन मिस केली. दॅट इज अ लवली बॉलिंग एअर. हलकासा मूव झाला विकेटच्या पाठीमागे. दॅट इज अ वेट कलेक्शन. रुणाल म्हात्रे ज्याने 40 धावांमध्ये मॅच बनवले. 58 बॉल 59 टार्गेट टेस्ट सेट करताना 20 वर 1 गडी सद्यस्थिती आहे. मॅच रंगात आले. बॅक पुढे कडक 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 बेधडक, परंतु सरळ येतं डीप कव्हर पॉइंट साठी सिंगल घेतली. व्हॉट अ फिल्डिंग इज देअर. सुपर फिल्डिंग शिवा. चांगलं क्षेत्रशंक होतं, फक्त अगदी सिंगल मिळते. बॅकफुटवर शॉट आमच्या बॅकफुट जाताना कडक कडक स्पर कट केले होतं. लाजवाब फिल्डिंग, फक्त सिंगल मिळते. 21 वर 1. 59 धावांचा टार्गेट. 4 ओव्हरचा सेमीफायनल. पहिला आपल्या दुसरा सेमीफायनल इन ऍक्शन लगेच मात्र आपल्या भेटीला येईल. बोनकोडे पक्ष ऐरोली 11. तगडा मुकाबला आता होईल. 8 संघ घेऊन अनिकेत म्हात्रे यांचे समर्थक आपल्या लाडक्या नेतृत्वाला भेट देणं. वागेश्वर चषक ऑफसाइड ऑफ पिचिंग थोडस ऑप्शनच्या बाहेर. आणि निश्चित मात्र गुरुनाथ पाटील आमच्याकडे सांगताना वाईटचा इशारा करताना एकदम मात्र पुढे घेऊन जाते. टीमला पोहोचते 22 वर 22 वर 1. दुसरं प्रगतीपथ बॉलिंग मार्कवर हर्षन भगवान पाटील वृक्ष आहे. एक्सप्रमॅन राहुल म्हात्रे बॅट फुकवा जाताना लॉंग लेगच्या दिशेने मात्र सरळ जातोय. अपूर्ण मैदान 180 डिग्रीचं मैदान आणि फक्त सिंगल मिळते. मोठ्या स्ट्रोक वरती राहुल म्हात्रे सिंगलने मारतो स्कोर. 23 वर पोहोचले. चांगला प्रयास सोच समजेमध्ये चालले. चातुर्याचे चांगलेले चलाखीची गोलंदाजी. एकी अपोले एकी फुलर नाही, एकी अखूट टप्प्याचे चेंडू नाही. परफेक्टली गुड लाईन आणि इकडे तिकडे पिचिंग मिश्रित गोलंदाजी. अर्शन कमबॅक. येस फटका चुकले परंतु दूर होता. बच्चू ज्याने अवघड जे कॅप्टनचा पहिला टिपताना पहिला विकेट मिळू दिला होता. टी माणूस होता बॉलरला स्वराजला. इथे सिंगल मिळते. टर्न झाला बॉल. हवेमध्ये खूप होता पण दूर होता. बच्चू झेल होऊ शकला. सिंगल मिळाले. धावसंख्या सिंगलच्या जवळ पोहोचते 24 वर. 24 लॉस ऑफ द 1 विकेट. अक्षय पाटील नेहरू 11. बनवायच्या 59. फायनलचं तिकीट जिंकेल तो कमीत कमी 25, जास्तीत जास्त 50,000. याचा दावेदार मात्र निश्चित होऊ शकतो. एक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, एक सायकल, बेहतरीन सायकल दिली जातील. प्लेअर ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मान सन्मान मोठा खेळाडूसाठी सायकल. 24 वर 1 सद्यस्थिती आहे. काय गोलंदाज कमबॅक केली यार. लवली कमबॅक बाय अर्चन भगवान पाटील टू गोटोली 11. सेकंड ऑन प्रोग्रेस. पिचिंग डाऊन टू लेग साइड. येस अंपायरने सांगितलं. हल्ल्यानंतर गुरुनाथ पाटीलने सांगितलं खराब स्वेर मारा. आणखी एक अतिरिक्त संख्या वाढेल. स्कोर पुढे घेऊन जाईल अक्षय पाटील नेहरू टीमला 25 वर. 25 ऑन 1 विकेट. बैमाच्या 59 धावा. 4 ओव्हरचा गेला. तर दुसरं ओव्हर मैदानाच्या आत दुधिया रोशनीमध्ये चाललेला कशमकश. अग्री कोहली खेळाडू घेऊन प्रामाणिक प्रयत्न आपल्या भेटीला. एक रजनीचं क्रिकेट. शॉर्ट ऑन पूल करताना फटका फसला पण सुदैवाने राहुलचा, कारण चेंडू गेला सर गोशांकी क्षेत्रात. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल. ओव्हरची झाली. इथून दुसऱ्या समाप्ती. स्कोर चांगला आहे. 13 धावांच्या सरांनी 26 बनवल्यात. उत्तर देताना 59. आता 12 चेंडूचा काय सोनू बाकी 12 मध्ये जिंकण्यासाठी 33 धावा. 12 गेंदे 33 रन. पहिल्या ओव्हर पासून 15च्या आसपास आता जातोय 16.5. 33 धावा. काल इर्ती गोटोले 12 चेंडू 34. 30+ क्रिकेट. व्हॉट ग्लेन मॅक्सवेल फॉर्म करावे. अलंकार तांडे धावा चोपले अगेन्स्ट 30+ कोपर किरणे. काय मॅच बनवली होती यार. काही होऊ शकतं मित्रांनो. इथे 33 आहे. 1 धाव कमी आहे आणि ती जिगरेचा जिगरबाज जसं रुणाला केलं तशी क्षमता राखतात दोन्ही बॅटर. राहुल असेल किंवा समोर अर्पित काही करू शकतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. इज अ ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. काही होऊ शकतं. 2-3 फटके मॅच मध्ये सेमीमध्ये परतू शकतात. अक्षय पाटील नेहरू 11. 2-3 डॉट मध्ये प्रेशर आणखीन मात्र वाढवेल. दबाव तंत्र वाढलं जाईल बॅटरवरती. काय होईल कोणालाच माहित नाही. परंतु 15 तब्बल विकेट घेऊन ती स्पर्धा गाजवली होती. नगरसेवक चषक कुक्षत गाव आणि डिक्लेअर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तो गोलंदाज. घातक काय 40 धाव बनवल्यात. तो एवढ्या लवकर सोपं साधे चेंडू टाकणार नाही एवढं निश्चित. पण मोठमोठ्या चांगल्या चेंडूने मात्र तेवढं प्रतिकरण फेकण्याची क्षमता राखतो अर्पित प्रभाकर म्हात्रे. 12 चेंडूने 33. ऋणाच्या समोर यंगस्टार. दोन्ही कडक ऑलराऊंडर आमने सामने. ऋणाच्या विरोधात अर्पित.
पहिला चेंडू डिलिव्हर केला ऑफसाइड, परंतु कुठे ते दिशे पण जो भरकटला, भटकला गेला रुणाल आणि आला हा वाईट. एक्स्ट्रा धाव. आता समीकरणचे बॉल तेवढे असे, धावा एक कमी, 32. आता 12 मध्ये 32 धावा, 12 गेंदे 32 रन. कंपनीचे स्पर्धेचा नियम आहे. दुधिया रोशनी पॉइंट खडे केले. डीप एक्स्ट्रा कव्हर, फाईन लॉंग ऑन लॉंग ऑफ शॉट, एक्स्ट्रा कव्हर, स्क्वेअर ऑफ द पॉइंट. बच्चू सोडून दिल्या पुन्हा लगातार. किती प्रेशर आहे, प्रेशर प्रेशर प्रेशर. पहिल्यांदा प्रेशर दिलं होतं याच बॅटरने बॉलरला, आता तो बॅटरच्या वर थोडासा प्रेशर. इथून लय मध्ये येणं खूप गरजेचं आहे. आणखी एक धावा, बॉल तेज, धाव कमी होईल. आता जिंकण्यासाठी 31, 12 चेंडू 31 धावा, 12 गेंद 31 रन. ओ स्लाइस होणं, टायमिंग मिळालं नाही, थोडा सोडता वरती नाराज. स्लाइस होणं तर गोष्ट, सिंगल फक्त मिळते. आता 1 चेंडू मात्र झालाय. आता उरेल 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30. 2 फटके मॅच मध्ये लगेच परतेल, कमबॅक करेल. पण गोलंदाजी तुफान आहे. अजून आम्ही आउट होते. कासरवडे प्रिन्स 11 कासरवडवली. अब्बू शेखच्या विरुद्ध फायनल मध्ये हॅट्रिक घेणारा हाच बॉलर होता इर्ती गोटवली. किती कारनामे केले ते बॉलरने. अलॉन द कार्पेट तैनात है. जोपर्यंत येईल फेल के दोस्तने मांग के लिए दूर राहिला. खराब खराब थ्रो, पुरेपूर फायदा होता. काय चपट यार, अक्षयचे चित्ते पळतात का असं वाटत होतं. एक तिथे अवघड चिक्की सिंगल घेण्याचा धोका पत्करला. लाजबाब ताळमेल. 2 धावा येतात. धावसंख्या पुढे जाते. अक्षय पाटील नेरूळ संघाची पोहोचले 31 वरती. किरण मात्रे गुण हॅट्रिक साठी 5000. ऋणासाठी किरण मात्रे उत्कृष्ट यशस्वी 40+ गोटवली, कडक बॅट्समन. आणि ऋणासाठी दिले जातील हॅट्रिक साठी रोख रुपये 5000. 20,000 तब्बल येते हॅट्रिक साठी. तेजस पाटील फॉर्म सानपाडा बब्या. ऋणाला बॉलिंग मार्कवर चांगली गोलंदाजी, लेंथ वरती चाललेली गोलंदाजी. पुढल्या टप्प्याला अप द राईट स्ट्रोक करण्याचा. खराब खराब खराब, फंबलिंग फंबलिंग. किती प्रेशर आहे पहा. सेमीफायनलची मॅच 59 धावांचा टार्गेट, जिथे एक जास्त मिळ असते तिचं रूपांतर केलं दुसरीमध्ये. धावसंख्या आणखी पुढे नेतोय अर्पित, पोहोचते 33 वर. आता जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक 9 चेंडू आणि 26 धावा. 9 चेंडू 26 धावा. काही होऊ शकतं. 2-3 तडाखे, 2-3 ब्लास्ट. मॅच मध्ये वापसी. 9 चेंडू आणि 26 धावा, 9 गेंदे 26 रन. स्ट्रोक चांगला आहे. एक्स्ट्रा कवा, परंतु भेद घेऊ शकला, गॅप काढू शकला नाही. अंगाला लागणं थोडंसं बॉल वेगळा दिशेने, पण भूषण मात्रने चांगलं अडवलं मी म्हणेन. लगेच सावरला. दुसरी धावाची कोणती अनुमती दिली नाही, फक्त सिंगल. आणखी धावसंख्या वाढते. अक्षय पाटील नेहरू 11ची 59 धावांना उत्तर देताना सेमीफायनल 34 वर 1. आता जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 25 धावा. काय मॅच रंगली आहे. अजूनही कोणी हरायला तर नाही, कारण मॅच अजून दुलाम स्थितीत. फटका चांगले. ओ माय गॉड, वाचवायला लागला राहुल. हो, जागेवर उठवलं षटकाराने. हो, लॉंगाच्या क्लिअर केला. व्हॉट अ शॉट. आता मोमेंटम जो खूप मात्र जवळ गेला होता, हलकासा आपल्या जवळ मोमेंटम शिफ्ट होता. डायनेमिक्विस्ट. व्हॉट अ शॉट यार. ब्लास्ट ओव्हर द काऊ कॉर्नरच्या वरून उडाला षटकार. आला घेऊन राहुल मात्र. व्हॉट अ शॉट. षटकाने धावसंख्या पोहोचली जाते 40 वर. 19 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 19. व्हॉट अ लवली अप द राईट स्ट्रोक. 6 रन. ओ माय गॉड. हो, व्याजा सगळं मात्र आपल्या गोलंदाज चढवल्याशिवाय कधी परतफेड. याला म्हणतात टीट फॉर टॅट. 2 षटकार मॅच ऑन. आता 6 चेंडू 13. याला म्हणतात अफलातून उत्कंठावर्धक सेमीफायनल. औचित्य अनिकेत मात्र समर्थक वागेश्वर चषक 2025 कडक सेमीफायनल. पहिला आपल्या भेटीला उपस्थित प्रेक्षकांची थंडीला बाहेर काढताना ऊब देताना गरमीचा मॅच. 6 चेंडू आणि 13 धावा. मी म्हटलं होतं राहुल आणि अर्पित जोपर्यंत अजून विश्वास आहे, मॅच सोडणार ना अक्षय पाटील नेरूळ. नेमकं ते जवळ आणली मॅच. व्हॉट अ मॅच. सर्वांना एकत्र आणण्यासाठी सभा घ्यावी लागली. एवढ्या 2 षटकांची ताकद. हो, चर्चा पण जास्त करू नका. 10वी-12वीचं वर्ष चाललेली त्यांची परीक्षा, त्यासाठी चर्चा थोडी कमी. परंतु या बरोबर आणि करा सुरुवात.
6 चेंडू आणि 13 कंपल्सरी चेस. काय मॅच पिन ड्रॉप सायलेन्स. उत्कटता चवीने चाखणारा प्रेक्षक होती. खूप मजा आणली त्याला. हेच हवं असतं प्रेक्षकांना. जिंको कोणी परंतु क्रिकेटचा जीतो ते पाहण्यासाठी ते पाहण्यासाठी आल्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा अनिकेत माते समर्थक यांच्या वतीने तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. 6 गेंदे 13 रन 6 चेंडू 13 रन. विघ्नेश व्हॉट अ मॅच. सुपर मॅच. कडक मॅच. औचित्य आहे. 8 संघ अग्री खेळाडू कसे धुमाकूळ घालता पहा याचे जिवंत उदाहरण. गेलेली मॅच आपल्या पक्षात मोमेंटम शिफ्ट केलं राहुलच्या 2 षटकाराने. व्हॉट अ कडक स्ट्रोक यार. आता आलाय छोटा नन्ना मुन्ना. जादू करेल काय. 6 चेंडू कंपल्सरी 13 6 गेंदे 13 रन आणि समोर आहे अर्पित. यंगस्टारच्या विरुद्ध यंगस्टार. काय टेम्परामेंट आहे दोघांचं यार. खूप व्यावसायिक टेम्परामेंट. संयम कूल ठेवलं आणि प्रतीक्षा केली थोड्या सोप्या चेंडूंची. त्याला बाहेर फेकताना दंडित केलं आणि धावा मात्र तेजीनं घेऊन गेला स्कोरवरती आणि समीकरण आपल्या समोर आणलं. 6 चेंडू 13 कंपल्सरी. बॉलिंग मारतो दिनेश पाटील. समोर अर्पित प्रभाकर म्हात्रे फायनेस्ट ऑलराऊंडर. 6 चेंडू 13 सुपर मॅच यार. थोडस दडपण आणण्यासाठी सिली पॉइंट. 6 चेंडू 13 रन. व्हॉट अ मॅच यार. फुलटॉस आली. ओ माय ड्रॉप द कॅच. झेल सुटला. सिंगल काढली. राहुलने सांगलं थांब. 2 लगातार मारले. तिसरा माझ्या त्या धाटणीतला फटका मी खेचू शकतो विघ्नेशच्या विरुद्ध. आता 5 मध्ये मारा. कॅच झाली. ड्रॉप. केतू सेलार. कॅचेस विन द मॅचेस. खूप मोल आहे मित्रांनो. या झेलाचं जे ड्रॉप केली पण हरकत नाही. अजून मॅच ऑन आहे. 5 चेंडूने 12. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळणार होती पण ड्रॉप केली. शॉट फाईन स्क्वेअर लागला इनसाइड द सर्कल. 30 यार्डच्या आतमध्ये झेल सुटलाय केतू सेलार कडून. आता 5 मध्ये 12. 5व्या 6व्या चेंडूवर रुणालच्या ज्याने ठोकले तर सलग 2 षटकार तो स्ट्राईक वरती. राहुल म्हात्रे. स्ट्रोक चांगला आहे. पोया सिंगल. दुसरीची मांग केली आहे का. थांब चाललं. व्हॉट अ लवली फिल्डिंग इज हियर. कडक फिल्डिंग. हर्षन भगवान पाटील. व्हॉट अ फिल्डिंग. फिल्डिंगचा स्टँडर्ड वाढवताना हर्षन पाटील डीप मिड विकेटला. आता 4 चेंडू 11. काय मॅच आहे. 2 चेंडूवर फक्त 2 सिंगल. पहिल्या मॅच मध्ये त्याची भरपाई करताना धावा गेले होते परंतु विश्वास ठेवलाय. विश्वासला सार्थक ठरवतो का काय. हा छोटा मोठा बडा छोटा पॅकेट बडा धमाका. यज्ञेशकडे पाहिलं आतुरतेने पाहिलं जातं. आतुरतेने पाहिलं जातं. हा काहीतरी करेल पण तेवढंच मात्र अक्षय पाटील नेहरू टीम त्याच असे नाही का. आमचे सिलेदार आमचे धुरंधर हे मात्र आशा ठोकून त्यांच्याकडून आहेत. 4 चेंडू आणि 11 धावा. 4 गेंदे 11 रन. फुलटात कडक स्ट्रोक आहे. चांगल्या क्षेत्राच्या पहिल्या 3 वर 3. व्हॉट अ मॅच. क्लेवर बॉलिंग यार. क्लेवर बॉलिंग. लो फुलटॉस ऑन ड्राईव्ह केलं ती त्याला रुणाल. फक्त सिंगल. आता 3 मध्ये 10. 3 चेंडू आणि 10. मॅच सुपर डुपर मॅच. 3 चेंडू आणि 10 धावा. मॅच कुठे होती. 59 या ओझ्याखाली दबला नाही. जिगिरीने मात्र समोर गेला आणि परफेक्टली कलेक्शनचं बॅट मध्ये घेताना मैदानाच्या बाहेर फेकले दोन्ही बॅटरने चेंडू. आता 3 मध्ये 10. यज्ञेशच्या समोर फुलटॉसचा लिफ्ट प्रॉपरली जाईल का. डेफिनेटली जाणार का. रुणालाय. व्हॉट अ कॅच. कॅचेस विन द वर्ल्ड. पहिली बॅटिंग केली 40 धावाची. तडेखा चोपर पण तोच अफलातून झेल घेताना लांगारून गेला. काऊ करण्याच्या अफलातून कशी जेम मारले पहा इन ऍक्शन मध्ये. 6 फीटीच्या आसपास 2 फीट उंच मारले. 8 फीटीमध्ये जाणारा चेंडू त्याने सरळ हातामध्ये पशामध्ये पकडल्या. फक्त सेंटीमीटरचा फरक होता. व्हॉट अ कॅच यार. लवली बॅलन्स. कॅचेस विन द मॅचेस. आता 2 चेंडू आणि 10. 3 मध्ये 10. विकेट गेली राहुलची मोक्याच्या क्षणी. हा परतला. जिगरबाज खेळाडू. खूप टफ दिली होती. घाम फोडला होता या थंडीमध्ये राहुलने. अखेरच्या क्षणी 3 मध्ये 10 असताना परतल्या. आता 2 चेंडू आणि 10 धावा. 2 चेंडू आणि 10. व्हॉट अ मॅच.
मजा आली मॅचला, रोमांच, उत्कटता, हाय व्होल्टेज, पैसा वसूल मॅच. रजनीचं क्रिकेट, अनिकेत मारते समर्थक, वाघेश्वर चषक सेमीफायनल फर्स्ट. आणि या सेमीफायनल जिंकण्यासाठी आता 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 2 मध्ये 10. काही होऊ शकतं. विश्वास न येता विश्वासने विश्वास ठेवलाय कुशल म्हात्रे. हाही चांगला आक्रमक हातोडा बॅट्समन आहे. रिस्की प्लेअर, घातक प्लेअर. ब्लास्ट करतो आपण. 2 चेंडू आणि 10 धावा. हा मॅच बॉल आहे. हा फायनल मध्ये जो भवितव्य असणारा बॉल आहे. हा बॉल डॉट गेला, हा षटकार तर मॅच बनेल. काय होईल, बनेल का सुटेल. 2 चेंडू आणि 10 धावा. या चेंडूवरती दोन्ही टीमचं भवितव्य अवलंबून. यज्ञेश विरुद्ध कुशल म्हात्रे. स्लिप ऑन 2 चेंडू 10. व्हॉट अ मॅच. ओ माय गॉड, भवितव्य घेऊन आला बॉल आणि सांगून गेला. अमित दावेदार आहोत आता फायनलला जाण्यासाठी. हे सांगितलं बा, किती विश्वास सार्थक. खूप मार खाला होता. शिव्यांची लाखोली वावली होती या गोलंदाजावरती पहिल्या मॅच मध्ये. बा कसा एक वेळेला 0, एक वेळेला हिरो. 1 चेंडू 10. हे मॅचचा गमक आहे, हे क्रिकेटचा गमक आहे, हे क्रिकेटची गणित आहे. 1 चेंडू आणि 10 धावा. 1 चेंडू 10 धावा. फुल टॉस दिली. लॉंग लेगच्या त्याने आले फक्त षटकार जरी आला पण मॅच 3 धावाने हारला. हार्ड लक बॅड लक. भरत म्हात्रेकडून आणखी 1000 रुपये दिले जाते रुणालला 40 धावाची बेहतरीन झेल घेतल्याबद्दल. भरत म्हात्रे यांच्याकडून रोख रुपये 1000. मयुष म्हात्रेकडून 1000. हरेश गोटोले, राजेश पोड अकाउंट गोटोलेकडून 1000. अच्छा 3000 आणि रोहितला 1000 हे दिले जातील आणि बच्चूला 500. चला फायनलचं तिकीट परिवर्तन होईल. येस देवा, देवेंद्र पटेल आमचे सन्मानी मित्र, त्यांच्याकडून 1000. सुधीर मात्र 1000. किती हजार तब्बल 5,500. आणि तेवढं तर बनते यार, कारण मॅच 14 5 त्या कठीण परिस्थिती संकटातून बाहेर काढलं. 40 धावांची खेळी. 5,500 कॅश प्राइज. सुधीर म्हात्रे असतील, मयुष म्हात्रे असतील, अरेसे गोटेले असेल,